दिंडोरी शहरात पोलीस प्रशासनाचा रूटमार्च आगामी लोकसभा निवडणूक आणि सण उत्सव तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सीआयएसएफ जवान टीमच्या वतीनं दिंडोरी शहरात आज गुरुवार दिनांक 21 रोजी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी शहरात रूटमार्च काढण्यात आलाय। भविष्यात दिंडोरीसारख्या संमिश्र लोकवस्ती असलेल्या शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि घडल्यास नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आम्ही सज्ज आहोत असा विश्वास नागरिकांना देण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांनी नागरिकांना कायदा आणि शिस्तीचं पालन करण्याचं आवाहन केलंय। सध्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व तारखा जाहीर झाल्या आहेत, तसेच निवडणुकीची आचारसंहिता देखील लागू झाली आहे। अशा काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, तसेच येत्या काळात होळी, रमजान, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती यासारखे अनेक उत्सव आहेत, त्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी असं पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांनी सांगितलं। या प्रसंगी आर.के. अवस्थी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरजसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारे, संजय गायकवाड, कृष्णा भोई आदींसह 70 कर्मचारी सहभागी झाले होते। रूटमार्च पोलीस ठाणे येथून सुरू करून शहरातील छत्रपती शिवाजी चौक, मारुती मंदिर, मोठा वाडा परिसर, पालखेर रोड, शिवाजीनगर, जुना कळवण रस्ता आदी ठिकाणी संचलन करत पोलीस स्थानकात आलाय। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।